युक्रेनने अमेरिकेकडे रशियावर लॉंग रेंज मिसाईल डागण्याची परवानगी मागितल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आता अमेरिका आणि युरोपचं टेन्शन वाढवलंय। वर्ल्ड जिओपॉलिटिक्स कशाला म्हणतात आणि जागतिक राजकारणात कसं उत्तर द्यायचं हे प्रत्येक देश आज पुतीन यांच्याकडे पाहून शिकत असावा। वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची एक तातडीची बैठक झाली। सुरुवातीला या बैठकीचा अजेंडा हा युक्रेनला मिसाईल वापरण्याची परवानगी द्यायची की नाही असाच असेल असं जगाला वाटत होतं। पण आता ताजी माहिती जी समोर आली आहे त्यानुसार रशियाने फक्त अमेरिकाच नाही तर ब्रिटनचंही टेन्शन वाढवलंय। रशिया इराणला आपली अणुबॉम्ब निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान पुरवणार असल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ब्रिटनची पहिली बैठक झाली आहे। रशियाने इराणची न्यूक्लिअर कपॅसिटी वाढवण्यासाठी मदत करणं हा वेस्टर्न वर्ल्डसाठी धोका का आहे? नाटो विरुद्ध रशिया अंक सुरू होण्याआधीच पुतीन यांनी वर्मावर बोट कसं ठेवलंय आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये रशियाच्या फक्त एका शक्यतेमुळे कशी धावपळ सुरू झाली आहे ते या व्हिडिओत पाहायचंच आहे। पण त्याआधी एक प्रश्न, इराणची राजधानी कोणती आहे? तुमचे पर्याय आहेत तेहरान, मशाद, बगदाद, दमास्कस। तुमचं जनरल नॉलेज वापरून कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अचूक उत्तर मिळेलच। याशिवाय तुम्ही मटाचं इंटरनॅशनल चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। रशिया आणि इराणच्या बाबतीत जी ताजी घडामोड आली आहे ती समजून घेण्यासाठी काही वर्ष मागे जावं लागेल। आधी इराणचा अणुऊर्जा प्रकल्प, त्याच्या भोवतालचं राजकारण, धोका असलेले देश हे सगळं समजून घेऊ आणि मग नुकतीच जी घडामोड घडली आहे त्याकडे येऊ। इराणला सुरुवातीला अणुऊर्जा निर्मितीसाठी अमेरिकेने मदत केली। शीतयुद्धाच्या काळात इराण आपल्या बाजूने ठेवणं हा अमेरिकेचा उद्देश होता। मात्र 1980 नंतर इराणमधील क्रांतीनंतर अमेरिकेसोबतचे संबंधही बिघडले। इराणचे शासक मोहम्मद रेझा पहलवी शाह यांचे अमेरिकेसोबत 1960च्या दशकात चांगले संबंध राहिले। या संबंधांमुळे अमेरिकेने इराणला न्यूक्लिअर तंत्रज्ञान, न्यूक्लिअर इंधन, प्रशिक्षण, प्रयोगशाळा, पॉवर प्लांट हे सर्व साहित्य पुरवलं। इराणला 1967ला पहिलं हाय रिच युरेनियमचं 5 मेगावॅटचं रिॲक्टर मिळालं। यामुळे इराणला वर्षाकाठी 600 ग्रॅम प्लुटोनियमची निर्मिती करता येणं शक्य होतं। या प्लुटोनियममुळे इराणला जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका या देशांसोबत अब्जावधींचे करार करण्याचा मार्ग मोकळा झाला। जर्मन कंपनीने इराणला अणुऊर्जा प्रकल्पासाठी 2 रिॲक्टरची मदत करण्यासाठी करार केला। या अणुऊर्जा प्रकल्पाला बशहर अणुऊर्जा प्रकल्प असं नाव देण्यात आलं। या काळात शहाने इराणमध्येही सर्व आवश्यक त्या गोष्टी उभारण्याची सुरुवात केली। याच काळात 1979ला इराणची क्रांती झाली। शहाची सत्ता गेली आणि राजकारण बदललं। नवीन शासक अयातुल्ला खोमेनीने अणुऊर्जा प्रकल्प इस्लाम विरोधी असल्याचं जाहीर केलं। संबंध बिघडल्यामुळे इराणला अमेरिकेकडून या प्रकल्पासाठी कोणतीही मदत मिळाली नाही। अमेरिका नाराज होण्याच्या भीतीने जगातल्या कोणत्याही देशाने मदत करणं टाळलं। चीन आणि पाकिस्तानकडून मदत घेण्याचा पर्याय होता, पण अमेरिकेवर तरीही अवलंबत्व राहत होतं। 90च्या दशकात इराणमधून प्रोजेक्ट अहमदची माहिती समोर आली आणि सर्वांना धक्का बसला। या प्रोजेक्ट अंतर्गत इराणने न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याची तयारी सुरू केल्याचं समोर आलं। 2018ला इस्रायलने जाहीर करून टाकलं की आमच्या हेरगिरांनी कागदपत्र मिळवलेत। 2006ला इराणने अणुऊर्जेची क्षमता वाढवत असल्याचं जाहीर केलं। वीज निर्मितीसाठी 3 ते 5% हाय एनरिच युरेनियमची गरज होती, पण इराणकडे 20 ते 30% एनरिच युरेनियमची क्षमता असल्याचं समोर आलं। एवढ्या क्षमतेचं युरेनियम मिळवण्यासाठी इराणला अमेरिकेवर अवलंबून राहण्याची वेळ आली। मात्र इराणची ही एवढी वाढलेली क्षमता पाहून पश्चिम देश हादरून गेले। 2013ला हसन रुहानी यांनी न्यूक्लिअर क्षमता कमी करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं
अमेरिका आणि P5+1 म्हणजेच अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, चीन आणि रशिया या देशांसोबत करार केला। याच देशांनी आधी इराणला अणुऊर्जेची क्षमता वाढवण्यासाठी मदत केली होती। मात्र इराणने नियम मोडले आणि मिसाईलची चाचणी सुरू ठेवली। परिणामी डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेने करारातून बाहेर पडून इराणवर निर्बंध लादले। इराणकडे जर अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता उपलब्ध झाली तर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या सुरक्षा आणि शांततेलाही धोका आहे। इस्रायल तर इराणच्या आधीपासूनच निशाणावर आहे। रशियातील शहरांवर मारा करता येईल अशा मिसाईल वापरण्याची परवानगी युक्रेननं अमेरिकेकडे मागितली होती, कारण याच मिसाईल्समध्ये अमेरिकन तंत्रज्ञान वापरलेलं आहे। हा एक वेगळाच वाद आहे, ज्याचा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता। पण त्यानंतर पुतीन यांनी जी घडामोड समोर आणली आहे ती चिंता वाढवणारी आहे। आता येऊ आपल्या प्रश्नाकडे। इराणची राजधानी ही तेहरान आहे। इराण आणि रशियाशी संबंधित या घडामोडी पुढचे काही दिवस सातत्यानं न्यूजमध्ये राहणं अपेक्षित आहे। त्यामुळे या विषयावरील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ जरूर शेअर करा। या घडामोडीवर तुमचं मत काय तेही कमेंटमध्ये जरूर कळवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनल चॅनलवर पाहत रहा।